नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा भरा घरबसल्या फॉर्म ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. नवीन आणि सोपी पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना चुका करू नका, नाहीतर तुमचा फॉर्म बाद होईल आणि महिलांना 1,500 रुपये हे मिळणार नाहीत. संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल आणि माझी बहीण लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला ऑलवर ठेवायला विसरू नका, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट असतील ते सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहेत. तर कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कोणतं ॲप लागणार आहे, तर चला मित्रांनो सुरू करूयात. तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ॲक्सेप्ट आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर इथे संपूर्ण नाव, ईमेल ID, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार निवडून घ्यायचा आहे. इथे महिला बचत गट असतील, अंगणवाडी सेविका असेल, सेतू सुविधा केंद्र असेल, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी निवडून घेतल्याच्यानंतर अपडेट करा. अपडेट झाल्याच्यानंतर मुख्य पृष्ठावर तुम्हाला परत यायचं आहे. इथं आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून अलाउ परमिशन करायचे आहेत. इथे अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर पतीचे नाव, वडिलाचे नाव असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची वडिलाची किंवा पतीचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख, तुमचा तालुका, जिल्हा सर्व काही तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती सोपी आहे, मराठीत आहे, तुम्ही भरू शकता. मोबाईल नंबर आहे, आधार नंबर आहे. त्याच्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता आहात का, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयापेक्षा जास्त रक्कम भेटते. होय असेल तर ते टाकून तुम्हाला करायचं आहे, नाही असेल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर विवाहित स्थिती निवडायची, विवाहित का अविवाहित हे तुम्हाला इथे दाखवायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या बँकेतील जसं नाव आहे ते संपूर्ण नाव टाकायचं आहे, बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे आणि आधार संलग्न आहे का नाही तिथे होय. तर बघा तुम्हाला कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे तर बघू शकता. इथे आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं मतदान कार्ड, तुमचं राशन कार्ड जे 15 वर्षापेक्षा जास्त रहिवासी असल्याचा पुरावा आहे तो तिथे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र हे फक्त पिवळ्या आणि केशरी जे राशन कार्ड आहेत, APL आणि BPL धारक आहेत त्यांच्यासाठी प्रमाणपत्राची गरज नाही, ते राशन कार्ड अपलोड करू शकतात. नंतर अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. आता अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि त्याची माहिती, संपूर्ण माहिती भरून ते अर्जदाराचं हमीपत्र तुम्ही इथे अपलोड करा. त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्र जोडा, असेल तर जोडू शकता, नसेल तर काही गरज नाही. त्याच्यानंतर अर्जदाराचा तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि अर्जदाराचा लाईव्ह फोटो घेतल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. अशा सोप्या पद्धतीत तुम्हाला हे अर्ज भरायचे आहेत.